महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच निकालांपैकी काही निकाल हाती आलेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाला फटका बसला आहे. येथून निलेश लंके हे विजयी झाले आहेत. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते. त्यांनी सुजय विखे यांचा पराभव केला आहे. त्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला आहे. येथे काँग्रेसचे गोपाल पालवी हे विजयी झाले आहेत. तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पियुष गोयल हे विजयी झाले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना पराभूत करत विजयी झाले आहे. पारगल लोकसभा मतदारसंघात भाजपाचे हेमंत सावरा हे विजयी झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज विजयी झाले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे यांचा सुद्धा विजय निश्चित मानला जातोय. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या स्मिता वाघ यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसलाय. येथे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या आहेत. अमरावतीत भाजपाला मोठा धक्का बसलाय. येथे भाजपाच्या नवनीत राणा यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे अमरावतीतून विजयी झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले आहे. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा विजय जेमतेम निश्चित मानला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे विजयी झाले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे विजयी झाले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी हे विजयी झाले आहेत. यवतमाळ वाशिममधून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले आहेत.